लोकवार्ता न्यूज 24 शोध सत्याचा। नमस्कार, मी प्रसन्न शशिकांत पटणे। गेल्या काही दिवसापासून आपण हे बघत आहोत की तमिळनाडूतील अण्णामलाई भाजपला दिला रामराम। तर त्यामागील काही मुद्दे आपण जाणून घेऊ। भाजपच्या तमिळनाडूमधला एकमेव चेहरा अण्णामलाईमुळे भाजपचा वोट शेअर हे 3% वरून 11% वर गेला। द्रविड राजकारणाला हिंदुत्ववादी पर्याय देण्याचा प्रयत्न केला। त्यातील काही मुद्दे असे म्हणजे AIDMK युतीवरून त्यांचं भाजपसोबत बिनसलं। भाजपचे AIDMK सोबत युती केली, याला अण्णामलाईचा विरोध होता। परिणामी त्यांचा प्रदेशाध्यक्ष पद गेला, उमेदवारीही मिळाली नाही। त्यानंतर त्यांनी राज्यसभेतली ऑफर नकारली। साईडलाईन झाल्यावर पुनर्वसनासाठी राज्यसभा खासदारकीची ऑफर दिली, पण मताला महत्व नाही म्हणून अण्णामलाईने नमस्कार दिला। भाजपचं तमिळनाडूतलं स्वप्न भंगलं। उत्तर भारतातील पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपाला अण्णामलाईमुळे पहिल्यांदाच स्थानिक चेहरा मिळाला होता, आता तोही गेला। यानंतरचे अण्णामलाईचे पाऊल काय असू शकतात? नवा पक्ष किंवा लोक चळवळ? विजय यांच्या TVK पक्षाप्रमाणे अण्णामलाई नवा राजकीय पर्याय उभा करू शकतात। तमिळ भाषा अभिमान प्लस राष्ट्रवाद हे त्यांचं कॉम्बिनेशन। याची सुरुवात त्यांच्या दिल्ली दौऱ्याआधीच झाली, कारण वेगवेगळे बॅनर आणि फ्लेक्स त्यांच्या नावाने बघायला मिळाले। फेअरलेस माइंड हॅव नो लिमिट्स अशा आशयाने हे सगळे बॅनर होते। येत्या 6 ते 8 महिन्यात नवीन मोहीम द्रविड पक्ष, TVK आणि भाजप तिघांनाही पर्याय म्हणून स्वतःला सादर करण्याची योजना। त्यामुळे आता अण्णामलाई हे वेगळी वाट निवडत काही वेगळा पर्याय तमिळनाडूच्या राजकारणात उभा करू शकतात का, की आता या सगळ्या पुढच्या राजकीय प्रवासात ते एकटे पडतात का? याची उत्तरे आपल्याला येत्या काळात मिळतीलच। तोपर्यंत नमस्कार। लोकवार्ता न्यूज 24 शोध सत्याचा।